माझं वय गुलाबी गप्पांचं राहिलेलं नाही. गिरीश महाजनांवर एकनाथ खडसेंचा जोरदार हल्लाबोल. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोपांची झोड उठवत आपली खदखद व्यक्त केली. प्रफुल्ल लोढा प्रकरणावरून सुरू असलेल्या वादात खडसेंनी म्हटलं आहे की हो, लोढा माझ्याशी बोलत होता, पण गुलाबी गप्पा माझ्यासोबत नव्हे तर माझ्याबद्दलच तो मला सांगत होता. खडसे म्हणाल की गुलाबी गप्पा करण्याचं वय माझं राहिलेलं नाही. अशा शब्दात त्यांनी महाजनांच्या विधानावर खोचक प्रत्युत्तर दिले आणि त्यांनी महाजनांवर आरोप करत सांगितले की तुम्ही लोढाला हॉटेलमध्ये नेऊन त्याचे पाय दाबले, त्याच्यावर दबाव आणला, त्यामुळे मला माहिती मिळाली नाही. तसेच खडसे यांनी महाजन यांच्यावर वैयक्तिक टीका करत तुम्ही फडणवीसांमुळे आहात, अन्यथा तुमची किंमत गल्लीतल्या कुत्र्या एवढी सुद्धा नाहीये, अशी जहरी टीका केली. माझ्या 5 चौकशा झाल्या, तुमच्या संपत्तीची पण चौकशी व्हावी एवढा दम आहे का, असा सवाल खडसेंनी थेट विचारलाय. भाजपमधील आपला प्रवास आणि त्यांना झालेल्या अन्यायावर खडसे भावनाविवश झाले. मी पक्षासाठी आयुष्य खर्च केलं, पण आज आरोप सिद्ध होणे काही जण पक्षात आहेत आणि आम्ही बाहेर फेकले गेलो, असं म्हणत त्यांनी मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत. महाजन यांनी मला मंत्रिमंडळातून दूर ठेवण्यासाठी षडयंत्र रचलं आणि जिल्ह्यातील संस्थांवर ताबा मिळवला. जोपर्यंत मी मंत्रिमंडळात होतो तोपर्यंत महाजनांचं वर्चस्व शक्य नव्हतं आणि म्हणूनच हे सगळं घडलं, असंही खडसे यांनी म्हटलेलं आहे. वारंवार मला प्रश्न विचारला जातो की भारतीय जनता पार्टीच का तुम्ही सोडली. मला या संदर्भामध्ये मी सांगितलं की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीवर 40 वर्ष मी हमाली केली, मेहनत केली, हे कुणालाही विचारा की जेवढे काही कार्यकर्ते त्या कालखंडामध्ये तयार झाले ते गोपीनाथ मुंडे, नाथाभाऊ, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी साहेब यांच्या तालमीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते. महाराष्ट्रामध्ये 2014ला सरकार आणण्याच्या संदर्भामध्ये माझी विरोधी पक्ष म्हणून भूमिका मोठी होती. हे सगळं असताना नंतर नाथाभाऊला खाली खेचणं आणि मग आपलं नेतृत्व प्रस्तावित करण्यासाठी हा सगळा षडयंत्राचा भाग गिरीश महाजनने केला. यामुळे मला त्या ठिकाणी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवणं, आजही माझ्यावर गुन्हा नाहीच आहे. मी काही जमीन घेतलेली नाही, 1 रुपया मी लावलेला नाही. एक मीटिंग घेतली आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टसाठी मला त्याच्यामध्ये अडकवलं आणि ईडीची चौकशी केली. आता या संदर्भात आज रोज पाहतो तर आमदारांवर बलात्काराचे गुन्हे होतात, मारामाऱ्याचे खटले होतात, मंत्र्यांवर काही खटले होतात. नैतिकता राहिलीच नाही. मला नैतिकतेपुढे राजीनामा द्यावा लागला, कारण गिरीश महाजनला या विभागाचं नेतृत्व हवं होतं, मंत्रिपद होतं. जोपर्यंत नाथाभाऊ मंत्रिमंडळात आहे तोपर्यंत गिरीश महाजनला मंत्रिमंडळामध्ये स्थान नव्हतं आणि म्हणून हा एक षडयंत्राचा भाग आहे. मला त्यानंतर काढल्यानंतर हळूहळू मग सगळ्या संस्था ताब्यामध्ये घेणं. यांच्या कोणत्या निवडून आलेल्या संस्था त्या जिल्हा बँक माझ्या हातून निवडून आलेली होती, जिल्हा दूध फेडरेशन माझ्या हातून निवडून आणली होती, मी आमच्या सगळ्या गटासहित ते निवडून आलेली होती. कोणतं काम केलं याने, कोणतं कर्तृत्व जिल्ह्यासाठी केलं, पण नाथाभाऊचं एक नाव होतं आणि आहे आणि त्यामुळे नाथाभाऊ गेल्याशिवाय मी येणार नाही आणि त्यासाठी त्यांनी हे उपद्रव केले आहे असा माझा आरोप आहे. आणि हे सगळं केल्यामुळे इलाजानं मला भाजपा बाहेरगावी यावं लागलं, नाही तर भारतीय जनता पार्टी आम्ही स्थापन केले दिवसापासून आहोत. भारतीय जनता पार्टीच्या विस्तारामध्ये रक्ताचं पाणी आम्ही केलं. यांनी काय केलं आहे, जे केलं आहे, माणसं जमवले, सगळे जमवले, अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मुंडे साहेब असतील, डांगे साहेब असतील, फरांदे साहेब असतील, वहाडणे साहेब असतील, किती नाव मी सांगू शकतो. रात्र परिश्रम आम्ही केल्यासाठी. हे कोण आहे त्या बिळावरचे नागोबा, सगळ्या आयत्या पिठावर रेघोवाऱ्या मारतात. फक्त एवढंच कारण होतं की नाथाभाऊ गेल्याशिवाय मी मंत्रिपदात येऊ शकत नाही, म्हणून त्यांनी आमच्या समाजाची हानी केली, आमच्या जिल्ह्याची हानी केली आणि या उत्तर महाराष्ट्राची आमची हानी झाली. हो, आपण यावेळेस भाजपमध्ये ही गोष्ट खरी आहे की लोढांच्या बरोबर माझा फोटो आहे, तो फोटो खरा आहे. लोढाने मला त्या ठिकाणी गाडीमध्ये प्रवास करत असताना रस्त्यामध्ये भेटून गुलाबाचं फूल दिलं आणि त्यांनी काही गुलाबी गप्पा गिरीश महाराजांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे केल्या आणि माझ्याकडं काय काय आहे, CD आहे, माझ्याकडे असे फोटो आहे, रामेश्वरचे फोटो आहे, अशा स्वरूपाची चर्चा त्यांनी माझ्याकडे केली. बाकी गुलाबी भाषणाची काही चर्चा, हेच गुलाबी भाषणं चालवते गिरीश महाराजांच्या कर्तृत्वाचे. त्यामुळे काही दुसरा विषय त्याच्यामध्ये असू शकत नाही. मीच त्यांना म्हणलं की तुम्ही गुलाबी भाषा माझ्यावर करता तर मला पुरावा देऊ, आणून दाखवा, म्हणजे मी बघतो. तर त्या दरम्यान गिरीश भाऊ तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले, आपली कोणती हॉटेल ती मुंबईमधल्या ग्रँड ॲम्बेसेडरच्या जवळ, त्या हॉटेलला घेऊन गेले. 3 महिने त्याचे पाय चेपत बसले. ह्या गुलाबी भाषेमध्ये ह्या अनेक गोष्टी माझ्याकडे येण्यासारख्या होत्या, पण तुम्ही त्याला घेऊन गेले आणि त्या हॉटेलमध्ये त्याचे 3 महिने पाय दाबत असल्यामुळे ती जी माहिती आहे ती मला उपलब्ध होऊ शकतली नाही. नाही तर लोढा मला ती माहिती देणारच होता.
ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, जळगाव.